महाराष्ट्रात दुष्काळ पडला आणि आम्ही माननीय मोदीजींकडे गेलो. मी मोदीजींना विनंती केली, मोदीजी या महाराष्ट्रातला दुष्काळाच्या छायेतनं बाहेर काढावं लागेल आणि विशेषतः विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा दुष्काळी भाग हा बाहेर काढावा लागेल. पूर्ण देशामध्ये एकमेव महाराष्ट्र असं होतं की ज्याला केवळ राज्याकरता योजना मिळाली. त्या योजनेचं नाव बळीराजा कृषी संजीवनी योजना आहे आणि या योजनेच्या अंतर्गत 30,000 कोटी रुपये माननीय प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्राला दिले आणि महाराष्ट्राचं चित्र बदललं. आणि त्याचवेळी बाबांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की त्यावेळी सुलवाडे जामफळचा त्यामध्ये समावेश झाला पाहिजे. हा प्रस्ताव घेऊन बाबा आले. आम्ही त्या ठिकाणी नृपेन मिश्राजींकडे बैठक केली.